मित्र हो नमस्कार। हिंदी भाषेच्या सक्तीवरून महाराष्ट्रामध्ये प्रचंड गोंधळ गदारोळ उठलेला आहे। हिंदी भाषेसाठी मराठीची गळचेपी करण्यात येऊ लागलेली आहे आणि यासाठी भाजप अट्टहास करीत आहे हो। त्यामुळं मराठी माणूस भाजपावर प्रचंड संतापलेला आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी तर शासनाच्या या अट्टहासाच्या विरोधामध्ये जोरदार विरोध दर्शवलेला आहे। शिवाय मराठी प्रेमी माणूस प्रचंड संतापलेला आहे। संतापणार ना हो। हिंदीचा लाड आणि मराठीचा द्वेष अंगलट येऊ लागल्याचं दिसतात। हिंदीच्या सक्तीच्या संदर्भाने जो काही जी आर काढलेला तो जी आर शासनानं मागे घेतला, पण त्यानं हा विषय संपत नाही। काय केलं शासनानं? पुन्हा एक समिती नेमण्याचा फार्स केला। फार्स याच्यासाठी मित्रांनो, हे जे समितीचे प्रमुख आहेत ना ते भाजपाचे लाभार्थी आहेत। त्यामुळं त्यांचा अहवाल काय येईल याचा अंदाज मराठी प्रेमींना आलेलाच आहे। भाजपा सत्तेत आल्यापासून गुजरातींचे मराठीवरील आक्रमण मुजोरीपणा अधिक वाढलेला आहे। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचं ते करा, अशी भाषा परप्रांतीयांची अजून सुद्धा सुरू आहे। अर्थात मनसे त्यांना आपल्या पद्धतीने समज देत आहे, हा भाग वेगळा असो। हा जो काही हिंदी मराठीचा वाद सुरू आहे ना तो केवळ आता मुंबई पुरता राहिलेला नाही। उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगापर्यंत हिंदी भाषेचं हे आक्रमण पोहोचलेलं आहे। पंढरीचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासनाच्या ताब्यात आहे आणि हे सरकार हिंदीच्या प्रेमामध्ये आहे। मराठीचं काही झालं तरी त्यांना काही फारसं देणं घेणं उरलेलं नाही हो। पण हे सगळं अगदी आता देवाच्या मंदिरापर्यंत। मंदिर समितीच्या वतीनं भाविकांसाठी विविध प्रकारच्या पूजा उपलब्ध करून दिल्या जातात। त्यातलीच एक पूजा म्हणजे तुलसी अर्चन पूजा। ही पूजा मराठी ऐवजी हिंदी भाषेत केल्याचा दावा एका राहुल सातपुते नावाच्या एका भाविकाने केला। बघा, त्यांचं हे ट्विट व्हायरल झाल्यावर भाविकांमध्ये आणि मराठी प्रेमी मंडळीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आणि भाविकात सुद्धा संतापाचे तीव्र पडसाद उमटले। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती मार्फत तुकाराम भवनामध्ये तुलसी अर्चन पूजेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी सुमारे 30 ते 35 कुटुंब, मराठी कुटुंब पूजेसाठी उपस्थित होती। पूजेच्या सुरुवातीला गुरुजींनी मराठीत सूचना दिल्या, पण एका अमराठी कुटुंबानं मराठी समजत नसल्यामुळं सांगून त्यांनी पूजा हिंदीत घेण्याची मागणी केली। गुरुजींनी या मागणीला मान्यता दिली। संपूर्ण पूजा हिंदीतून केली। त्यामुळे उपस्थित एका मराठी भाविकानं आक्षेप घेतला, परंतु गुरुजींनी त्याकडे दुर्लक्ष करीत हिंदीतूनच पूजा पूर्ण केली। त्यावेळी हिंदीतूनच सूचना देण्यात आल्या, ज्यामुळं मराठी भाविकांना पूजेच्या सूचना समजण्यात अडचण आली। राहुल सातपुते यांनी हे म्हटलंय सगळं। या सातपुते यांनी मराठीचा आग्रह धरला तेव्हा पूजा करणारे सांगणारे गुरुजी त्याच्यावर चिडले, असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। पण जेव्हा या ट्विटमुळं अधिक चर्चा व्हायला लागली, वाद वाढायला लागला, त्यानंतर शासकीय या मंदिर समितीच्या वतीनं सारवासारव करायला सुरुवात केली। राहुल सातपुते यांच्या तक्रारीनंतर या घटनेची चौकशी करू असं मंदिर समितीनं सांगून टाकलं। एका अमराठी कुटुंबाला मराठी समजत नव्हतं म्हणून पूजेची माहिती हिंदी भाषेतून सांगण्यात आली, याची कबुली मंदिर समितीने तर देऊन टाकली। सगळ्या पूजा मराठीतूनच होत असतात। स्तोत्र श्लोक संस्कृत मध्ये असतात। हिंदीमधून कुठलीही पूजा केली जात नाही। परप्रांतीय भाविकांना मराठी समजत नाही म्हणून त्यांच्यासाठी माहिती फक्त हिंदीतून सांगितली जाते, असा खुलासा समितीने केलेला आहे। पण त्यासाठी जो अट्टहास करण्यात आला किंवा केला जातो तो राहुल सातपुते यांच्या तक्रारीतून दिसून येतो। 30 ते 35 कुटुंबापैकी फक्त एक कुटुंब अमराठी होता आणि बाकीचे सगळेचे सगळे मराठी होते। त्या एका कुटुंबासाठी बहुसंख्य मराठी कुटुंबाच्या मागणीचा विचार केला गेला नाही, हे सुद्धा आश्चर्यकारक नव्हे का हो। देवाच्या दरबारात सुद्धा हिंदी मराठीचा वाद होणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावह आहे का हो। देवाच्या दारात असा वाद पहिल्यांदाच घडलेला आहे। आता यापुढे तरी तो घडू नये एवढीच आपण अपेक्षा करू शकतो। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।